पीडब्ल्यूडीच्या राज्यमंत्री जे आहेत सार्वजनिक उपक्रम मेघना बोर्डीकर यांना मी स्वतः 2-3 वेळेस कॉल केले. त्यांना एक सविस्तर मेसेज लिहिला होता की अशी आम्ही चर्चा करतो मॅक्स महाराष्ट्रावरती, तर तुम्ही आलं पाहिजे. मात्र त्यांचा फोनलाही रिस्पॉन्स नाही आलेला आणि मेसेजलाही रिस्पॉन्स आलेला नाहीये. पण ठीक आहे, सत्ताधारी नाही आले किंवा जे शासनकर्ते नाही आले तरी आपण ही चर्चा अशीच ठेवूया. नवीन तर माझं तुमच्या एका प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की मुंबई पुणे अंतर कमी व्हावं म्हणून हायपरलूप नावाची एक जी वाहतूक यंत्रणा आहे, हायपरलूप स्पीड बुलेट ट्रेन टाईप, तर ती 20 मिनिटांमध्ये अंतर करेल. आपण आहे त्या पारंपरिक वाहतूक व्यवस्थेलाच न्याय देऊ शकलेलो नाही. तुम्हाला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये हायपरलूप सारखी यंत्रणा ही वर्कआउट होईल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला, किंवा आपल्या प्रशासनाची तशी मानसिकता आहे किंवा आपण तेवढे सक्षम आहोत असं दिसतंय का तुम्हाला? हो, थांबवा ना, लोकांना तरी रिटर्न पाठवा ना. आम्हाला काय उत्तर दिलं माहितीये का दादा यांनी, की तुम्ही वरती जाऊन आमच्या कंप्लेंट करा. अरे वरती कुठे तुम्ही पोहोचू शकत नाही? 1 किलोमीटर लांब जाऊन दाखवा तुम्ही गाडी घेऊन. वर यांचा एकही माणूस नाही आहे. तिकडे एसडीआरएफ वाली लोक आहेत, बाकी यांची कोणी माणसं नाही आहेत. एक गाडी नाही यांची. ट्रॉफिकवाले काहीच नाही त्यांची. कोणीच नाहीये. आम्ही एवढं लांबून आपण बघितलं की कशा पद्धतीनं ही सगळी दृश्य एक्सक्लुझिव्ह तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती बघितलेली आहे, सकाळपासून बघताय, आणि कशा पद्धतीनं लोकांचा आक्रोश होता, प्रवाशांचा आक्रोश होता, वाहन चालकांचा आक्रोश आपण बघितला. रवी सर, मला सांगा, एकीकडे शासन फक्त मोठमोठी स्वप्न दाखवतंय की 20 मिनिटांमध्ये मुंबई पुणे अंतर कापणं शक्य होणार आहे, आम्ही हायपरलूप सारखं तंत्रज्ञान जे पाश्चिमात्य देशांमध्ये आहे, आम्ही हायपरलूप ट्रेन आणू. मला सांगा की जी पारंपरिक पद्धत आहे आपली वाहतुकीची, रस्ते वाहतुकीची, त्यालाच आपण न्याय देऊ शकलेलो नाहीये. हायपरलूप सारख्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणून खरंच त्याला आपण चालवण्याची मानसिकता आहे का आपल्या प्रशासनाची किंवा शासनाची? मी या मुद्द्यावर येणारच होतो. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला हा एखादा रस्ता एखादं 8 तासाचं अंतर 30 मिनिटांमध्ये का कव्हर करायचं आहे? एखादं 17 तासाचं अंतर तुम्हाला 8 तासात का कव्हर करा? 8 तास का? ही सुपर स्पीड हायवेज जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही स्वतः तयार आहात का? तुमची वाहनं ज्या पद्धतीची आता येत आहेत, अनेक मोठ्या जड वाहनांमध्ये पॉवर स्टेअरिंग आलं आणि अशा पद्धतीची वाहनं येत आहेत, जे छोट्या वाहनांना कट मारून जातात. ट्रक आणि ट्रेलर मोठमोठे ह्या छोट्या वाहनांना कट मारून जातात. इथे हे हाय स्पीड आणि असुरक्षित प्रवासाची ह्या गोष्टी का घडवायच्या आहेत? आज मिसिंग लिंकचा मुद्दा आहे. मिसिंग लिंक झाल्यानंतर सुद्धा हा मुद्दा सुटणार आहे का? ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये एक मोठा भ्रम लोकांमध्ये निर्माण केलेला आहे. लोकांना असं वाटतं की खूप चकाचक हायवे, सलगच्या सलग हायवे झाला म्हणजे सगळं झालं. पण याच्यामध्ये तुमचे काय मानवीय, काय तुमच्या पद्धतीचे काय प्लॅनिंग्स आहेत? मुंबई आणि पुणे याच्यामध्ये खंडाळा येतो, वेस्टर्न घाट येतो. या घाटाची इकोसिस्टीम काय, इकॉलॉजी काय आहे, त्याच्या पर्यावरणाचा अभ्यास काय आहे, तिथली दरडी कोसळण्याची शक्यता, त्याच्यानंतर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी, आवाजामुळे अनेक पक्षी तिथनं गेलेले आहेत, तिथले व्हायब्रेशन्समुळे अनेक तिथले जनावर तिथली गेलेली आहेत. या सगळ्या गोष्टींचं जर आपण हे बघितलं की माणसांची जंगल आणि सिमेंटची जंगल जे घडवायचं हे आहे आणि डेव्हलपमेंट मारायचंय, तुम्हाला एवढा वेग का पाहिजे? आणि मग ज्या वेळेला तुम्ही थांबता त्यावेळेला 22 तास थांबता आणि तुमच्याकडे हा वेगाला पुन्हा रस्त्यावर आणण्याची यंत्रणा नाही. शेवटी एंड ऑफ द डे ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी प्लॅनिंग करत असता त्यावेळेला तुमच्याकडे क्रायसिस मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपत्कालीन ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या हँडल करण्यासाठीच्या यंत्रणा काय आहेत तुमच्याकडे, हे तर एकदा स्पष्ट करा. आज त्या IRBच्या लोकांना त्यांचा वरिष्ठ माणूस आणता आला नाही तिकडे. आम्ही त्यांना विचारत होतो की तुमचा माणूस आणा, तर ते वरिष्ठ माणसाचं नाव सांगू शकले नाही. ते इकडे गेले, ते तिकडे गेले, अशी उत्तरं देत होते. म्हणजे यांच्यामध्ये प्रोफेशनलिझम नाही, लोकांशी कसं बोलायचं ह्याचं त्यांना ट्रेनिंग नाही, त्यांना एखादं डिझास्टर क्रायसिस कसं हँडल करायचं याचं भान नाही. अशा टाईपच्या ज्या कंपन्या ज्या केवळ लुटारू आहेत, ज्या केवळ टोल वसूल करण्यासाठी ज्यांना नेमलेला आहे, मला वाटतं स्वतःच डिझास्टर आहेत. खरोखर यांचं स्वतःचं जे काय फायर फायटिंग सिस्टीम आहे, ज्याला आपण म्हणूयात की क्रायसिस मॅनेजमेंटचं, हे कुठे ऍबसेंट होतं? यांच्याकडे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, यांच्याकडे हायवे पोलीस बरोबर कोऑर्डिनेशन करायचं होतं. हायवे पोलीसचे मी तुम्हाला सांगतो, व्हिज्युअल्समध्ये तुम्हाला काही लोक दिसतील. 2-4 ठिकाणी आम्हाला मोजून 8-9 अधिकारी दिसले. 8-9 अधिकाऱ्यांच्या जेव्हा तुम्ही एवढा मोठा हायवे आणि लाखो लोक तुम्ही सोडून दिले,
हा महाराष्ट्राचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक दुसरी आणखीन शोकांतिका, दुःखाची, खेदाची बाब आणि मला वाटतं की सामान्य माणसं सुद्धा डिझर्व करतात अशा पद्धतीचं वागणं. हे कॅटल क्लास म्हणून त्यांना जे सेकंडरी सिटिझनशिपचं जे दुय्यम नागरिकत्वाची जी वागणूक आहे ना, हे मला असं वाटतं की सामान्य लोक खरोखर डिझर्व करतात. व्हीआयपीला तुम्ही कॉन्व्हॉय देऊन अपोजिट डिरेक्शनने काढलं. माझ्या समोर एक व्हीआयपी कार यांनी काढली. मग तुम्ही व्हीआयपी कार काढू शकत होतात. मग तुम्ही महिला असतील, लहान बाळं असतील यांना आयडेंटिफाय करून काढू नाही शकत होतात त्या ट्रॅफिकमधून. त्यांना 15, 20, 25 तास तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकवण्यासाठी सोडून दिलं. राम भरोसे भगवान भरोसे सोडून दिलं. तुमच्याकडे यंत्रणा नाही, संवेदनशीलता नाही. मला असं वाटतं की या सगळ्या क्रायसिस नंतर मुंबई हायकोर्टाने याची व्यवस्थित चौकशी करावी आणि याचं उत्तरदायित्व फिक्स करावं. याचा व्हाईट पेपर पब्लिश करायला हवा आणि IRB सारख्या कंपन्यांवर ह्या गलथानपणासाठी, बेजबाबदारपणासाठी गुन्हे नोंद व्हायला पाहिजेत. हा केवळ टँकर पलटी होण्याचा विषय नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. हे तुमच्यासाठी एक लिटमस टेस्ट आहे की तुम्ही एक क्रायसिसमध्ये एवढ्या लाखो लोकांना कसं वाऱ्यावर सोडून देता. तुमची यंत्रणा गायब होऊन जाते. म्हणजे 26/11च्या वेळेला ज्या वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मुंबई पोलिसांच्या SOP वरनं, त्याच्यावरनं गृहमंत्र्याचा राजीनामा झाला, मुख्यमंत्र्याचा राजीनामा झाला. मला एक गोष्ट सांगा की एखाद्या अपघातग्रस्त ठिकाणी एक ज्वलनशील टँकर पलटी होतो आणि तो स्फोट होऊ शकेल वगैरे अशी भीती तुम्हीच दाखवता, तुम्हीच सांगता, तुम्ही व्यक्त करता आणि त्या दिशेने तुम्ही लाखो लोकांना सांगता की तुम्ही प्रवास करा म्हणून. त्या दिशेने जाऊन तुम्ही थांबा, तुम्ही तुमच्या गाड्या अडकवून टाका, तुम्हाला परतीचा मार्ग आम्ही देणार नाही, तुम्हाला युटर्न आम्ही देणार नाही, तुम्हाला रेस्क्यूचं सेकंड प्लॅन बी तुम्हाला देणार नाही. तुम्ही तुमचं जा आणि तुम्ही तुमचं बघा. या पद्धतीने बेजबाबदारपणाने लोकांना तुम्ही सोडून दिलं आणि गायब होऊन गेले सगळेजण आणि त्या झेडपीच्या प्रचारामध्ये तुमचे पोलीस अडकलेले आहेत, अधिकारी अडकलेले आहेत. तुम्हाला निवडणुका लढायच्या आहेत फक्त, त्याच्यापासून उसंत नाही. त्या पलीकडे सुद्धा काही प्रशासन आहे ना, निवडणुका लढता कशासाठी? प्रशासन राबवायला. ते बरोबर. प्रशासन जर गायब होत असेल, मला वाटतं या भारतातील नागरिकांना ही दुय्यम नागरिकत्वाची जी आपल्याला वागणूक मिळते ना, याचं एक आत्मचिंतन या सगळ्या लोकांनी सुद्धा केलं पाहिजे. मी पाहिलं की इतकी लोक तिथे होती. या लोकांपैकी कोणीही तिथे त्यांना जाब विचारायला यायला सुद्धा तयार नव्हतं. सगळ्या लोकांना वाटतंय की ह्या पद्धतीने आपलं जर ठेवलेलं असेल ना, तर आपण हेच डिझर्व करतो. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही प्रश्न विचारायचा अधिकार नाही. अशा पद्धतीची ही समाज व्यवस्था ही मला वाटतं की ही प्रचंड धोकादायक आहे. ज्यांना स्वतःचं मत नाही, मत मांडण्याची भीती वाटते, अशा पद्धतीची लोकं जी आपल्या आजूबाजूला आहेत, ही खऱ्या अर्थाने स्फोटक टँकरपेक्षाही जास्त भयानक आहेत. यांना कधीही भान नाही आपल्या नागरिकत्वाच्या हक्कांची आणि त्याच्या जबाबदारीचं भान नाही आणि त्याचमुळे IRB सारख्या ह्या मदमस्त कंपन्या या सामान्य लोकांना असं वाऱ्यावर सोडून देतात.